कधी विजय मिळवता आला नाहीये, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असलेलं ते अपयशाचं पराभवाचं दुःख. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर अप्रतिम झेल, काय वंडरफुल कॅच पकडले भाई, तुझ्या या कॅचला सलाम. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार भाऊ. प्रत्येक विभागामध्ये या संपूर्ण कॅचची चर्चा असणार आहे. मुंबईच्या असलेल्या या करी रोडच्या क्रीडांगणामध्ये आज त्याने खऱ्या अर्थाने शिवशक्ती उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून घेतलेला या क्रीडा स्पर्धेचा हा कॅच एक वाखाणण्याजोगा एक दर्जेदार कॅच आणि संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर ही रील व्हायरल होणार आहे. अप्रतिम. कॅचर होता कोण? रुपेश. रुपेशने पकडलेल्या या कॅचला पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि कॅच ऑफ द रुपेश. आमच्या कॅमेरा भाऊने कव्हर केलाय ना भाऊ, ASC लाईव्ह. तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हा कव्हर झालेला व्हिडिओ आम्हाला रीलच्या माध्यमातून लवकर पाठवायचा आहे, कारण हा खेळाडू आता संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभर निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांच्या चर्चेचा विषय असणार आहे. यावेळेचा बॉल जर आपण पाहिलात तर रुपेश भाई खरंच सॅल्यूट आहे तुझ्या या कॅचला. रनिंग कॅच, क्या बात आहे. म्हणजे पुन्हा पाहत राहावा, सतत वारंवार पाहत राहावा. जे आता मॅच बघतात आहे ना, त्या मोबाईल वरती जाऊन पुन्हा रिप्लेच्या माध्यमातून ती कॅच बघतायत. काय कॅच पकडलाय. यावेळेला एक दर्जेदार स्ट्रोक, उंची आहे, लांबी आहे, षटकार मिळतोय. सात रन. यावेळेला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलेत. म्हणजे विकेट आल्यानंतर देखील ते प्रेशर काही बनलेलं नाहीये. मोठी मॅच, मोठी विकेट घेतली मोठ्या बॅटरची. मनीषची, आपला प्रशांतची, प्रवीणची विकेट घेतली होती. बॉल झालेत एकंदरीत 4 बॉल. 4 बॉल 2 षटकार मिळाले, त्यामुळे धावसंख्येला एक चांगली गती मिळाली. 13 रन. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळलेत. बॉल जातोय, बाहेर जाईल, षटकार येतोय. पुन्हा एक षटकार, मोठा स्ट्रोक, जबरदस्त. सेमीफायनलच्या मॅच रंगतदार होतात. सेमीफायनल मॅचला मजा येते पाहण्याला. आणि जसं आपण पुढे चाललोय ना आजच्या दिवसामागे, त्या मॅचची रंगत वाढत जाते. सुरुवातीलाच मॅचची रंग देणारी पाहायला मिळाली, पण तदनंतरचे आणखी रंगामध्ये रंग होऊ लागलेत. पुन्हा रन मिळतोय 1. स्कोर झालाय 20. पहिल्या ओव्हर मागे 20 रन. ओहो, दर्जेदार बॅटिंग. टीम मीटिंग फार करायची नाहीये, प्लीज विनंती राहील. वेळ नाही आपल्याकडे. इथून पुढच्या टीम मीटिंगला आम्ही मान्य करणार नाही, प्लीज विनंती आहे. 20 रन 20. चला, जे प्लेयर पुढे गेलेत त्याने आपापल्या क्षेत्रामध्ये उभे राहा. 20 रन. तुषार, ओव्हर नंबर 2. तुषार. तुषार, ओव्हर नंबर 2. खोलवर टप्प्याचा बॉल, मंथन बॉलिंग करतायत. चला, इनिंग मध्ये पुढच्या आणखी एका सेमीफायनलचा टॉस असणार आहे. पुढच्या सेमीफायनल साठी रेडी राहा. दरम्यानचा बॉल इकडे पुन्हा एक चांगला आहे. डॉट बॉल.
पुन्हा एक षटकार येतोय 6. शाबेला टॅप केलाय, तिकडे प्लेयर आहेत, बॉल हातामध्ये फेकी केलाय, पूर्ण लोळलाय मातीमध्ये. भाऊ ही माती देखील आपल्याला आज आशीर्वाद देणार आहे. जेवढे एफर्ट करणार ह्या क्रीडा नगरीमध्ये तेवढे तुमच्या संघासाठी महत्वाचे आहेत. अठ्ठावीस धावा झालेत. दरम्यानचा बॉल इकडे फिर डिलिव्हर ऑफ ट्रॅकचा बॉल आहे, पंच कळवत आहेत बॉल सेफ आहेत. डॉट बॉल 1 to go. शेवटचा बॉल निर्णायक महत्वाचा. निखिल बॅटिंग करतायत. चला चला नो डिस्कस प्लीज, आर्ग्युमेंट नकोय प्लीज. नॉन स्ट्राईक बॅटर या या मागे या, आपल्याकडे वेळ नाहीये. चला या मागे या. नॉन स्ट्राईक बॅटर प्लीज. जर निर्णय होत असेल तर त्यावरती आर्ग्युमेंट करू नका. शाबेला लेग साईडला बॅटचा फ्लो पुन्हा एकदा ओपन केलाय. ओहो नाईस कॅच, क्या बात आहे भाई. तिकडे प्रेक्षकांमध्ये कॅच पकडली गेली आहे. 100 षटकार मिळालाय. चला YCC वाकी, BCC भार्गवराव देऊळवाडी. चला या टॉस साठी या. कॅप्टन या या लगेच या. कॅप्टन दोन्ही कॅप्टन या. वेळ नाही आपल्याकडे, अंधार होत चाललाय. 34 2 ओव्हर 34 लास्ट ओव्हर. पुढचे 2 कॅप्टन या लगेच. बॉलर क्रमांक 3 तुषार. पहिला मोठा विकेट गेल्यानंतर देखील स्कोर ग्राफ त्यांनी काही फरक पडला नाहीये. बॅटिंग टीमला चांगला स्कोर ग्राफ मेंटेन आहे. वैभव रहाटेची आपण कुठे असेल तर आपण ऑर्गनाइज आपलं व्यासपीठाजवळ यायचंय. वैभव रहाटेची आपण कुठे असेल तर व्यासपीठाजवळ यायचंय. बॉलर क्रमांक 3 तुषार लेफ्टी बॉलर आहेत. पहिला बॉल पुन्हा एकदा हिट केलाय. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. बॉल सर हातामध्ये ड्रॉप कॅच, मिसफील्ड आणि बाउंड्री. धावा अधिकच आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी चुकांमुळे धावांची अधिकता होते. 4 मिळतील. 38 40च्या पलीकडे धावसंख्या जाते. लक्ष मोठं असणारे 18 बॉल मागे. ती एक मॅच थोडी लोअर स्कोरिंगची झाली. पुन्हा एकदा हिट केलाय. मोठा स्ट्रोक. षटकार 6. चला 2 कॅप्टन आलेत. दोन्ही कॅप्टन या. आपण टॉस करूयात पुढच्या मॅचचा. 44 झालेत. शेवटचे काही बॉल आहेत. वैभव रहाटेची आपण प्लीज टॉस साठी या. आपणास विनंती आहे वैभव रहाटेची, आपण टॉस करण्यासाठी विनंती राहील. सावकाश सावकाश, काही घाई नाही. हो हो नाईस बॉल, चांगला बॉल, पण रन वाढलेत.
रनांचा आता मात्र ग्राफ चांगलाच पुढे घेऊन चाललेत. 44 झाले. 3 बॉल आहेत अजूनही. यावेळेला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, षटकार, 6 लेग साइड. 50 धावा पूर्ण झाल्यात. 18 बॉल ची मॅच असणार आहे आणि 50 धावा जर झाल्यात, 2 बॉल अजून आहेत. पहिली सेमीफायनलची लढत. पुन्हा एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड होते. पहिली रन कंप्लीट. सेकंडचा कॉल, बट एकच मिळणार आहे. एक धाव. 1 टू गो. वैभव रहाटेजी यांना विनंती आहे, एक शेवटचा बॉल होते, शेवटचा बॉल होते. यावेळेला बिग हिट केलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आणि षटकार आलाय. अप्रतिम बॅटिंग. आपला कव्हर करायचंय टॉस. 6 रन. 58 धावांचं लक्ष्य आहे. टॉस होतोय. कॅमेरा कव्हर करायचंय. टॉस. पुढच्या नव्या सेमीफायनलच्या मॅचचा टॉस आपल्याला पाहायला मिळतो. वायसीसी वाकी विपक्ष बीसीसी भार्गवराव देऊळवाडी अशा मॅचचा टॉस आपण पाहतोय. वैभव रहाटेजी टॉस करतायत. टॉस होतोय आणि टॉस झालाय. चला चला, बरं स्पीडअप करावं लागणार आहे. 6 वाजून पुढे चाललो आपण. 2 मॅच आहेत. स्पीडअप करा. मॅच लवकर चालू करा. मॅच लवकर चालू करा. थांबू नका. स्पीडअप करा. अठरा बॉल मागे 58 धावांचं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. आज पहिल्या मॅचला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस 24 बॉल मागे इतकी मोठी धावसंख्या रचली गेली नाहीये, पण 18 बॉल मागे ती धावसंख्या आपण पाहिलीत. सो मॅचला होते सुरुवात. लेफ्टी बॅटर स्ट्राईकला तुषार, नॉन स्ट्राईक हँडला मथड, ही जोडी दाखल होते. व्हेरी फर्स्ट ओव्हर प्रकाश. 18 बॉल मागे मोठ्या धावांचं लक्ष कशा प्रकारे सामोरे जातील. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बिग हिट. वी शेप मध्ये खेळले, फटका फसलाय. बॉल सर हातात. म्हणजे एकंदरीत तुम्हाला लेग साइड आणि ऑफ साइडला खेळायचं असेल तर जवळपास खेळावं लागेल. व्ही शेप मध्ये फटके फसतात, खूप मोठी ताकद वापरावी लागते आणि त्यामुळे विकेट येतोय.
यावेळेला पण बाउन्स लेग साईडला खेळलेला फटका बाउंड्री मिळते 4 रन. सुरुवात होती मोठ्या स्ट्रोक पासून. सुरुवात करून चालणार नाही तुम्हाला सातत्यपूर्व आता प्रति ओव्हर मागे ही पुनरावृत्ती करायची. प्रत्येक ओव्हरला तुम्हाला एक मोठ्या धावसंख्येचा विचार करावा लागणार आहे. प्रत्येक ओव्हरला स्कोर ग्राफ तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. एकोणीस धावांची सरासरी प्रति ओव्हर तुम्हाला अपेक्षित आहे. यावेळेला बॅट कडा रन मिळेल डिक्लेअर 1 रन. 3 बॉल 2 रन झालेत. 5 रन सॉरी 3 बॉल 5. ती बाउंड्री आली. 3 बॉल 5 रन. तीन बॉल 5 रन उर्वरित अजूनही. हो नाईस बॉल. चांगला डिलिव्हर केलाय बॉल बट रन मिळतोय. बॅटरच्या अगदीच जवळपास पिच करून ऑफ ट्रॅकचा बॉल. डिक्लेअर 1 रन. चार बॉल झालेत अजूनही उर्वरित पहिल्या ओव्हरचे 2 बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल व्ही शेप मध्ये खेळलेत प्लेयर आहेत तिकडे ज्याने कॅच पकडला पहिला. काय दर्जेदार कॅच पकडली मगाशी त्या खेळाडूने. अप्रतिम. रुपेश डेंजर कॅच. रुपेश दैवी. पुन्हा एक चांगला डिलिव्हर बॉल. डॉट बॉल. 1 to go. शेवटचा बॉल. ओव्हर झाली. ओव्हर सॉरी ओव्हर. 1 ओव्हर 7 रन. उर्वरित अजूनही 12 बॉल आहेत आणि 51. 12 बॉल 51. अवघ्या 7 रन दिलेत. 12 बॉल 51 म्हणजे मॅच बॅटिंग फेवरला डिफिकल्ट आहे. गणेश बॉलर आहेत. पहिला बॉल काहीसा थोडासा बाहेर पिचिंग केल्याची वाईट बॉल आहे. रुपेशच्या कॅचची आता चर्चा संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये होऊ लागली आहे. सर्वच कॉल करतायत ती कॅच बघायला. सर्व सांगतायत बघा ती रिप्लेच्या माध्यमातून जाऊन पहा. काय दर्जेदार कॅच पकडली आहे. लेग साईडला बिरकावलाय बॉल. तिकडे मात्र मिसफिल्ड होते. त्याच झोनमध्ये तिकडेच आपण कॅच बघितली होती आणि तिकडेच आता पुन्हा मिसफिल्ड. 4 रन. यावेळेला फटका फसलाय. बॉल सर हातामध्ये. कॅच मिळते. विकेट आलाय. पहिल्या सेमीफायनलची मॅच. कोणता संघ पहिला संघ फायनलच्या लढतीमध्ये जाणार आहे. नजर सर्वांची. लक्ष सर्वांचं. बारा रन झालेत. विशाल येतोय पुढचा बॅटर. चला स्पीड अप. अजून 2 मॅच आहेत आपल्याला पुढे. अजून एक सेमीफायनल आणखी एक फायनल अशा 2 मॅच उर्वरित. पहिला बॉल अपील होतीये. रन मिळतोय 22चा. 3 बॉल झालेत. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. सिंगलचा रन मिळाय.
9 बॉलचा खेळ अजूनही मॅच बरीच मोठी बरीच दूर आहे. ओहो इथे पुन्हा एकदा चांगला डिलिव्हर. पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल येतोय. शेवटचे 8 बॉल आहेत. स्कोर झालाय 13. स्ट्रोक चांगला आहे. षटकार मिळालाय पण मॅच पासून फारच दूर आहेत. ओव्हर समाप्ती. लास्ट ओव्हर 6 बॉल. मॅचला जिंकण्याकरता अजूनही गरज आहे ती 5 बॉल 5 बॉल. शेवटचा बॉल आहे. 4 बॉल झाले सॉरी 5 बॉल झाले 5 बॉल. बोल्ट आउट. विकेट मिळाली आहे. ओव्हर संपन्न. स्कोर पाहिला तर स्कोर झालाय 19. मॅच जिंकण्याकरता अजून किती धावांची गरज आहे 38 सॉरी 39. 6 बॉल 39. खूप दूर आहे मॅच. श्लोक आलेत पुढचे बॉलर आणि बॅटर आहेत सर्वेश. 6 बॉल 39. पहिली टीम फायनलच्या लढतीमध्ये जाणारी पहिली टीम असणार आहे. पहिली टीम फायनलच्या लढतीमध्ये जाणारी अर्थातच राजवाडी. ती औपचारिकता शिल्लक आहे. पहिला बॉल हिट केलाय. षटकार आलाय. असे सलगचे 6 षटकार जरी आले तरी मॅच मधील ते विजयाचं समीकरण जुळवता येणार नाहीये. पण स्वतःची एक वेगळी छाप आयडेंटिटी तयार करू शकता या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तर 6 बॉल 7 षटकार येणं देखील कठीण आहे. पहिला आलाय दुसरा येईल तिसरा. 6 बॉल 6 मारले तर अप्रतिम. पॉइंट कव्हर. पुन्हा सिंगल रन मिळतोय. येस 1 रन. लास्ट 4 बॉल. राजवाडी संघ फायनलच्या लढतीमध्ये जाण्याच्या अवघ्या काही बॉल पासून दूर आहे. पहिला संघ आहे जो या क्रीडा स्पर्धेचा फायनलच्या तरळवाडी तिवरे तरळवाडी हा संघ फायनलच्या लढतीमध्ये जाण्यापासून दूर आहे. आणि काही क्षणात मात्र तो संघ फायनलच्या लढतीमध्ये पोहोचेल. पहिला संघ असेल जो शिवशक्ती उत्कर्ष मंडळ यांच्या आयोजनाच्या माध्यमातून आयोजित या रविवारच्या दिवसातील क्रीडा स्पर्धेचा 16 संघांमधील पहिला फायनलच्या लढतीचा संघ म्हणून निवड होणार आहे. पण फायनलचा प्रवास अजून त्यांच्या एक मॅच दूर आहेत. ते फायनलमध्ये काय घडणार यासाठी आणखी एक सेमीफायनल पाहायची आहे आणि मग फायनल. 1 बाउन्स. बॉल उसळी घेतोय. बॉल पकडलाय. शेवट ओव्हर सुरू आहे. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळलेत. एक थर्ड प्लेसची मॅच देखील असणार आहे. जो संघ पराभूत होईल सेमीफायनल मागे त्यांची थर्ड प्लेस साठी एक मॅच खेळली जाईल 2 ओव्हरची. आणि आणि शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलला विकेट येते आणि ह्या मॅच वरती नाव कोरलं गेलंय. आणि फायनलच्या लढतीमध्ये
जाणारा पहिला संघ तिवरे तरवाडी हा संघ विजय होतोय. अभिनंदन. चला पुढची सेमीफायनल लगेच स्टार्ट करा. निखिलला जातो प्लेअर ऑफ द मॅच. चला प्लीज थोडं बाहेर या लगेच, वेळ नाही आपल्याकडे. निखिलला प्लेअर ऑफ द मॅच जातो. निखिल या पटकन आपण देखील. आणि पुढचे दोन संघ पुढच्या सेमीफायनलला सुरुवात करायची आहे. निखिल आपण या. निखिल लगेच या. सुनील कुविस्करची आपण निखिल यांना पुरस्कृत करायचे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे निखिल. निखिल या आपण पुढे. प्लेअर ऑफ द मॅच. चला प्रॅक्टिस करून करणार नाहीये, मॅचला लगेच सुरुवात करा. अजय आणि मनीष दोन सलामीचे बॅटर